तुम्हा सर्वांना मराठी भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। मी आता मुख्याध्यापक महोदयांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करावं। जय शिवराय। छत्री आणायची विसरलीस वेडपट। आता तू तू ठेव डोक्यावर हात, बन माझी छत्री। महोदय, मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं। नाही ते ठीक आहे, पण मला आधी हे सांगा मुलांनो की आपण आजच मराठी राजभाषा दिन का साजरा करतो? आजच का काय? आज 27 फेब्रुवारी म्हणजेच वि वा शिरवाडकर कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस असतो। मुलांनो, या प्रसंगी मी तुम्हाला कविवर्य वसंत बापट यांनी महाकवी कुसुमाग्रज यांना वाहिलेली आदरांजली किंवा मानवंदना ऐकवू इच्छितो। बघा, कविवर्य बापट साहेब काय म्हणतात? हे कुसुमाग्रज तुम्ही रहिवासी गगनाचे, हे कुसुमाग्रज तुम्ही रहिवासी गगनाचे, परिकृतार्थ केली तुम्ही मराठी माती, या माती मधल्या अगण्य अणुरेणूंची जोडलीत साऱ्या नक्षत्रांशी नाती। तुम्ही कधी कुणाला कुठे दिला उपदेश? तुम्ही कधी कुणाला कुठे दिला उपदेश? कधी बोट धरून नच चालविले कवणाला, प्रवचने चिकित्सा सदैव केली वर्ज, परी कवी कुलगुरु ही पदवी फक्त तुम्हाला। नीट। सॉरी। तू काय बघते? तू पण बन ना। मुलांनो, आणि अजून एक गंमत आहे बरं का, कविवर्य वसंत बापटांच्या नव्हे तर कविवर्य कुसुमाग्रजांच्या 2 ओळी ऐकण्यासारख्या आहेत बघा। म्हणजे यातनं जणू काही त्यांनी त्यांच्या जीवनाचं तत्वज्ञानच मांडलेलं आहे, कसं वागावं, काय करावं। म्हणजे ते म्हणतात की मी माझी कला डोळ्यासमोर काहीतरी ठेवून निर्माण करत नाही, कुठली अपेक्षा ठेवून मी काही करत नाही। म्हणजे विजयाची प्राप्ती होईलच याची खात्री नसली तरी चालेल, माझ्याकडनं जे व्हायचं असेल ते तो करून घेईल, व्हायचं असेल ते होईल, तुम्ही करत राहा तुमचं कार्य। काय म्हणतात कुसुमाग्रज की विजयासाठी माझी कविता कधीच नव्हती, म्हणून नाही भीती तिजला पराजयाची। विजयासाठी माझी कविता कधीच नव्हती, म्हणून नाही भीती तिजला पराजयाची। जन्मासाठी अडून बसली नव्हती केव्हा, म्हणून नाही भीती तिजला पराजयाची। मोठी माणसं, मोठी माणसं। तर मुलांनो, आजच्या या मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं मी देवगडचे प्रसिद्ध कवी प्रमोद जोशी यांची मराठी भाषेवरची एक कविता ऐकवतोय, ती आचरणात आणण्याचा देखील प्रयत्न करायचा बरं का। ऐका काय म्हणतात। मराठी असे आमुची माय बोली, मराठी असे आमुची माय बोली, किती सांगू सांगा तिची थोरवी, नांदी ही गुणगान गाते तिचे, आणि फिदा होत असे शेवटी भैरवी। आभार मानू किती ज्ञान देवा, आभार मानू किती ज्ञान देवा, किती सोपी केली तर भाषा तुम्ही, तुम्ही लाविला वेल हा अमृताचा, तिचा स्वाद आस्वाद घेतो आम्ही। परक्या ठिकाणी परकीच भाषा, परदेशात समजूते, चलो समज लिया, पण परक्या ठिकाणी परकीच भाषा, तिथेही कोणी मराठी बोलता, गरुडापरी पंख फुटती आम्हाला मातीतून चालता चालता। कशी 4 शब्दात सांगू गड्यानो तिची खोल उंची मराठी भाषेची, कशी 4 शब्दात सांगू गड्यानो तिची खोल उंची, तिची उंच खोली। मरेस तो वरी गर्व या जाणीवेचा,
मराठी असे आमची मायबोली, मराठी असे आमची मायबोली. आज आपण आपल्या महाविद्यालयात हा उपक्रम राबवतोय. ह्याच निमित्ताने आपल्यासनी नवीन आणि वेगळ्या शब्दांची ओळख होणार आहे. अगं ए गावछाप, आधी तू तरी प्रॉपर मराठी बोल. तू स्वतः काहीतरी बोलत असते, आलो काय गेलो काय आमासनी तू. अशी कधी मराठी असते का? आली मोठी शान स्वतः लेक्चर देतेय. आणि का तुझं काही चुकलेलं नाही. खरं रूढार्थानं अनेकांना असं वाटत असेल की मी जी भाषा बोलतो ती अशुद्ध भाषा आहे. पण कसं आहे, आपली मराठी भाषा अनेक बोली भाषेनं सजलेली आहे. दर 12 कोसावर त्याचं रूप आणि ढंग बदलतंय. ऐरणी, वराडी, कोल्हापुरी, मालवणी, कोकणी या अनेक बोलीभाषा आपल्याकडे बोलल्या जातात. आपला महाराष्ट्र भौगोलिक दृष्टीनं विविधता असलेला आहे. त्यामुळे त्या त्या भागानुसार ह्या बोलीभाषा भरत गेल्या. आणि कसं आहे, ह्या बोलीभाषा त्या त्या भागातील संस्कृती, लोकसाहित्य आणि त्या त्या भागातील रोजच्या जगण्याचा आरसा आहे. त्यामुळे या बोलीभाषा सुद्धा मराठी भाषाच आहेत, ज्या भाषेचा गोडवा वाढवतात. या बोलीभाषा आपल्या मराठी संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे मी जी भाषा बोलतोय ती अशुद्ध अजिबातच नाही. आपल्या महाराष्ट्राला संतांची आणि कवींची भूमी म्हणून ओळखलं जात आहे. ज्ञान, भक्ती आणि साहित्य ह्याचा जिथं मेळ झाला ती म्हणजे मराठी भाषा. म्हणजे बघ की, वराडी, दख्खनी बोलींनी आपल्या मराठीला मोठी साहित्य परंपरा दिली. तसंच मालवणी, कोकणी, ऐरणी ह्या भाषांनी लोककला दिली, साहित्य दिलं. म्हणजे त्यांनी मूळ भाषेत भरच टाकली की. आत्ताच्या घडीला जिथं मोठमोठ्या शहरात काही लोकांना आपलीच भाषा बोलायला जिथं कमीपणा वाटतो, तिथे याच बोलीभाषांनी मराठीची मुळं घट्ट पकडून ठेवल्यात. त्यामुळं मराठी भाषा जपणं म्हणजे या बोलीभाषेंचं सुद्धा सन्मान करणं आहे. आलं का आणि का ध्यानात? का इंग्रजीत सांगू? काय चाललंय गावछापचं कॉलेजमध्ये? हा काय चाललंय? असा कधी रूल असतो का मराठीतच बोलायचं? नाही, बघू ना, बघू आपणही बघू कोण कोण ऐकतं यायचं. लेट्स सी. मी आता आपल्या महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्राचार्य ऋषी इनामदार महोदयांना विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. नमस्कार. आता मुख्याध्यापक महोदयांनी तुम्हाला कुसुमाग्रजांबद्दल फार छान माहिती सांगितली. आता संत ज्ञानेश्वरांनी आपल्या मराठी भाषेचं कौतुक कसं केलंय हे मी तुम्हाला सांगणार. अरे असं का करतो? अनेक स्तरांवरती अनेक वर्ष प्रयत्न केल्यानंतर आपल्या मराठी भाषेला अखेर अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय ही आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. आपली मराठी भाषा गेली हजारो वर्ष बोलली जाते, वाचली जाते, ऐकली जाते, लिहिली जाते, गायली सुद्धा जाते. पण या मराठी भाषेचं समृद्ध दर्शवणारी जर एखादी गोष्ट असेल जी अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे तर ती म्हणजे आपली संत परंपरा. आपल्या संतांनी लिहिलेल्या ओव्या, अभंग, गवळण या सगळ्यातनं आपली मराठी भाषा किती समृद्ध आहे हे आपल्या सगळ्यांना समजून येईल.